नमस्कार मंडळी, मी नेहाच रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 10 मिनिटांमध्ये 2 बटाट्यांपासून 100 असे पडीपापड कसे तयार करायचे आज आपण हे बघणार आहोत। किती मस्त सुंदर हे पापड दिसत आहे, अगदी तसेच दुप्पटीनेही फुलतात अशी ही पापड रेसिपी कशी बनवायची बघूया। तर किती मस्त बघा, हे पापड फुलले देखील आहेत, तर तुम्हाला तोडूनही दाखवते। तर बटाटे उकडण्याचीही गरज नाही किंवा मॅश करण्याचीही गरज नाही, अशी ही 10 मिनिटात होणारे पापड आहेत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। तर इथं मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहे, तर पिलरने आता हे बटाटे सोलून घेणार। तर बटाटे सोलून झाल्यानंतर कापून घेणार सुरीने। तर अशी मी जाडच कापत आहे बटाट्यांचे। बटाट्यांमध्ये स्टार्च हा जास्त प्रमाणामध्ये असतो, तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे बटाट्यांचे काप धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची यांची। तर आता ही बटाट्यांची पेस्ट तयार झालेली आहे। तर मी ह्या पेस्टला एका वाटीमध्ये मोजून घेणार आणि इथं 1 वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इतर कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता। ज्या वाटीने मी हे पेस्ट मोजलेली आहे त्याच वाटीने आता ह्या मिश्रणामध्ये पाणी घालणार। तर ही पेस्ट पुरणाच्या चाळणीने मी चाळून घेत आहे, जेणेकरून ह्यात काही लम्स असतील तर ते निघतील। तर 1 वाटी यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि छान अशी ही पेस्ट चाळून घेणार आणि परत ही दुसरी वाटी। तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहूनच मी त्यामध्ये पाणी ॲड करत जाणार। तर ह्यामध्ये मी 2 वाटी पाणी घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेणार सर्व मिश्रण। मिक्स केल्यानंतर अजूनही हे मिश्रण घट्ट आहे, तर ह्यामध्ये मी पाणी ॲड करणार परत, म्हणजे ही तिसरी वाटी यामध्ये मी पाणी मिक्स केलेलं आहे। मिक्स केल्यानंतर परत यामध्ये मी आता ही चौथी वाटी पाणी ॲड करत आहे। तर एकूण 4 वाटी पाणी ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे। तर नाही जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही असं हे मिश्रण, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ व अगदी 2 चिमूट पापडखार घातलेला आहे, जास्त पापडखार टाकलेला नाही। आणि ही 5वी वाटी पाणी। सर्व साहित्य टाकून मी मिक्स करून घेणार आणि आता कढईमध्ये हे सर्व मिश्रण ट्रान्सफर करणार। कढई गॅसवरती ठेवल्यानंतर अगोदर हाय फ्लेमवरती हे मिश्रण शिजवून घेणार। 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर पाहू शकता किती घट्ट हे मिश्रण होत आहे। तर परत मी यामध्ये ही 6वी वाटी पाणी ॲड करत आहे आणि हे मिश्रण असं हलवत राहायचं। असं सतत ढवळल्याने हे मिश्रण तडाशी देखील लागणार नाही व यामध्ये गाठीसुद्धा होणार नाहीत। अगदी 10 मिनिटांमध्ये आपला हा पापडांचा घाटा तयार होत असतो। तर बघा अजून ही थिक आहे हे। तर यामध्ये मी ही 7वी वाटी ॲड केलेली आहे आणि ही 8वी, म्हणजे एकूण 8 वाटी पाणी मी यामध्ये मिक्स केलेलं आहे। आणि आता गॅसची फ्लेम लो केलेली आहे। तर बघा ह्यामध्ये 1 चम्मच मी जिरे टाकून घेणार आणि परत ही 9वी वाटी, म्हणजे एकूण 9 वाट्या मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे। अगोदर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची, नंतर 5 मिनिट झाल्यानंतर लो करून द्यायची व छान असं हे मिश्रण शिजवून घ्यायचं, अजिबात कच्चं राहता कामा नये, नाहीतर पडीपापड्यांना तडा जातात व पाहिजे तसे होत नाहीत। असं चमच्यावरील मिश्रणाला लाईन मारायची, त्या पसरत नाहीत, म्हणजे समजून जायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। कच्च्या बटाट्यांचं हे मिश्रण असलं तरीही किती मस्त असा पांढरा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि अजिबात लाल किंवा काळपट हे मिश्रण झालेलं नाही, फक्त कच्च्या बटाट्यांपासून केलेलं आहे। तरीही सुद्धा रंग पाहू शकता किती मस्त आलेला आहे। तर आता हे मिश्रण 5 मिनिट थंड झाल्यानंतर प्लास्टिकच्या पेपरवरती असं मी पडीपापड टाकून घेणार। किती मस्त असे पापड सुद्धा येत आहेत। चमच्याने हे पापड टाकल्यानंतर त्यावरती चम्मच असा गोल गोल जास्त फिरवू नये, नाहीतर पापडांना तडा जातात व पाहिजे तसे होत नाहीत। तर असंच मी हे सर्व पापड आता टाकून घेणार व हे पापड तुम्ही फॅन खाली देखील वाळू शकता। अगदी 2 दिवसामध्ये सहजासहज वाळतात किंवा एका दिवसामध्ये उन्हामध्ये वाळत असतात। तर मी हे पापड फॅन खालीच टाकले होते सकाळी, तर संध्याकाळपर्यंत छान असे हे पन्नीवरून निघालेले होते। तर दुसऱ्या दिवशी परत मी यांना उन्हामध्ये वाळवून घेतलं, तर तुम्हाला तळूनही दाखवते।
तर यामध्ये फक्त 2 चिमूट मी पापड खार घातलेला आहे, तरीसुद्धा किती मस्त असे हे पापड फुलतही आहेत. व तुम्हाला उपवासासाठी जर करायचे असले तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी साबुदाण्याचं पीठ यामध्ये वापरू शकतात. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे. आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पापडचा आवाज ऐकूनही तुम्हाला कळलंच असेल किती कुरकुरीत छान असे हे पापड झालेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.